या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। नुकतंच महाराष्ट्रामधील 45 शहरांमध्ये हेल्मेट सक्ती करण्याचा एक परिपत्रक काढण्याचं सोशल मीडियाच्या माध्यमातून वाचण्यामध्ये आलं। त्यामध्ये सोलापूर शहराचा सुद्धा सोशल मीडियाच्या त्या परिपत्रकामध्ये हेल्मेट सक्ती करण्याचा जे निर्णय शासनाने घेतलेला आहे, एक कायद्याचा विद्यार्थी म्हणून आणि कायद्याचा जाणकार म्हणून सर्वप्रथम हेल्मेट सक्ती करणे हे योग्य आहे असं माझं मत आहे। परंतु यामध्ये आपण पाहणं गरजेचं आहे की केवळ जे अपघात होत आहेत ते फक्त हेल्मेट नसल्यामुळे होत आहेत का या अपघाताचे मूळ कारण काय आहे। आपण सोलापूर शहराचा जर विचार पाहिला तर सोलापूर शहरामध्ये अत्यंत प्रत्येक रस्त्यावर मोठमोठे खड्डे आहेत, रस्त्याची दुरावस्था आहेत, धूळ दगड अशा पद्धतीचे ते रस्ते आहेत। त्यामध्ये स्मार्ट सिटीमध्ये जरी आपला सोलापूर शहराचा समावेश झाला असला तरी सोलापूर शहरातील सर्वच रस्ते स्मार्ट झालेले नाहीत। सोलापूर शहरातील 2 किंवा 3 रस्ते वगळले तर इतर सर्व रस्ते जे आहे अद्याप खड्डेमुक्त नाहीत। त्यामुळे अशा परिस्थितीमुळे तसेच सोलापूर महानगरपालिकेच्या मार्फत व पोलीस प्रशासनाच्या मार्फत जी सिग्नल यंत्रणा आपल्या इथं लावण्यात आलेली आहे ते सिग्नल यंत्रणा सुद्धा पूर्णपणे कोलमलेली या ठिकाणी दिसून येत आहे आणि कुठल्याही पद्धतीने वाहतुकीचं योग्य नियोजन नाहीये, नो पार्किंग झोन नाहीयेत, पार्किंगची व्यवस्था नाहीयेत। लोकांना गाडी चालवत असताना धुळीचा खूप मोठा सामना करावा लागतो। त्यामध्ये लहान मुलं शाळेला जात असताना जड वाहतुकीचं पण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वावर आतमध्ये आहे। सोलापूर शहरामध्ये अजूनपर्यंत रिंग रोड झालेला नसल्यामुळे मोठमोठी शहरातून जड वाहतूक या ठिकाणी होत असते। काही आपण असे पाहिलेले आहेत की जड वाहतुकीच्या बंद कालावधीमध्ये सुद्धा पोलीस प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांशी संगनमत करून काही लोक जड वाहतूक देखील सोलापूर शहरामध्ये करतात। त्यामुळे केवळ हेल्मेट नाही म्हणूनच हे सगळे मृत्यू होत आहेत हे म्हणणे टोटली चुकीचं ठरेल। यासाठी बरीच व्यवस्था या ठिकाणी कारणीभूत आहे। त्यामुळे हेल्मेट सक्ती करत असताना ट्रॅफिकचं तंतोतंत नियोजन या ठिकाणी गरजेचं आहे। खड्डे मुक्त रस्ते या ठिकाणी महत्वाचे आहेत आणि सर्वसामान्यमध्ये जे सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे हेल्मेट सुद्धा शासनाने जे आहे विक्री केले पाहिजे का तर आपण पाहता की हेल्मेटचं स्वस्तापासून ते मोठमोठ्या रेंज पर्यंत त्या ठिकाणी हेल्मेट आहेत। आणि महत्वाचं ज्या खड्ड्यांचे दृश्य मानता ज्याला आपण म्हणतो की जे उघड्या डोळ्याने समोर खड्डे लवकर दिसत नाही तर हेल्मेट घातल्यानंतर काय दिसणार। बरेच लोकांचं असं म्हणणं असतं की त्यांना हेल्मेट घातल्यानंतर गुदमरल्यासारखे होते, काही लोकांना दम्याचा आजार असतो। तसेच अनेक लोकांना जे आहे की हेल्मेट घेतल्यानंतर ते काम करत जात असताना त्याला वागवणं अत्यंत अडचणीचं ठरतं। त्यामुळे प्रत्येक कार्यालयामध्ये किंवा शासकीय ऑफिसेसमध्ये हेल्मेट ठेवण्याची सोय पण त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे। ओव्हरऑल आपण जर पाहिलं तर हेल्मेट जरी आपल्याला डोळ्याचं संरक्षण करत असलं, आपल्या डोक्याचं संरक्षण करत असलं, हवामानापासून आपलं संरक्षण होत असलं तरी सध्याची आपली जी मानसिकता आहे किंवा ज्यामध्ये तरुण पिढी ज्याला आपण म्हणतो तर ते मोबाईलचा वापर खूप जास्त करतात आणि त्यांच्या खिशामध्ये मोबाईल असतो, कानामध्ये हेडफोन असतो। सर्वसामान्यतः त्यांनी हॉर्न मारलेला आवाज सुद्धा मागचा ऐकत नाहीत। त्यामुळे हेल्मेट घालून जर त्यांनी सुद्धा पुन्हा हेडफोन जर घालण्याचा वापर सुरू केला तर नक्कीच यामध्ये उलट अपघाताचं जे प्रमाण आहे ते जास्त प्रमाणात होणार आहे आणि त्यामुळे केवळ हेल्मेट सक्ती करून या ठिकाणी अपघाताचं प्रमाण कमी होणार नसून उलट वाढणार आहे असं मला प्राथमिक दृष्ट्या माझं मत आहे। त्यामुळे सोलापूर शहरामध्ये विशेषतः स्मार्ट सिटीमध्ये आपण पाहतो की खेडेगावावरून अनेक लोक या ठिकाणी येत असतात। या ठिकाणच्या लोकांची आर्थिक परिस्थिती खूप अत्यंत हालाकीची असते। आपण पाहता की शासनाच्या लाडकी बहिणीचा जो योजनेला जो प्रतिसाद मिळालेला आहे 1500 रुपयासाठी, विचार करण्यासारखी गोष्ट आहे की सर्वसामान्य महिलांना 1500 करिता किती आटापिटा करावा लागलेला आहे आणि त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती काय असेल। अशा परिस्थितीमध्ये जर त्यांच्या कुटुंबांना ह्या हेल्मेटचा जर सक्ती केली, त्यामध्ये मागे बसणाऱ्या माणसाला सुद्धा जर हेल्मेट सक्ती होणार असेल तर मग 2-2 हेल्मेट कशा पद्धतीने ते घेणार आणि कशा पद्धतीने ते वागवणार। बरेच लोक त्यांची बाजार पाणी म्हणा बाकीच्या काही गोष्टी जे काम असतात ते हेल्मेट न घालता ते हातामध्ये घेऊन करत असतात आणि ते ओझं वागवत असतात। त्यामुळे 2 व्हीलरवरून तर हे शक्यप्राय नाही असं मला वाटतं। त्याकरिता रोड चांगले व्हायला पाहिजेत, सिग्नल यंत्रणा चांगली पाहिजे, वाहतुकीचं नियोजन अत्यंत तंतोतंतपणे व्हायला पाहिजे। असं झालं तरच हेल्मेट सक्ती जे आहे करणं योग्य राहील असं माझं मत आहे। धन्यवाद।
नॉनव्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित. चवीला टेस्ट, हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट. बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील. ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय. आमचा पत्ता हॉटेल रोहित, 7 रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर.